नमस्कार, मी डॉक्टर संदेश कसबे. आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे माझ्या क्लिनिकमधील एका पेशंटने मला प्रश्न विचारला की मी घेतलेल्या ताणतणावाचा, माझ्या विचारांचा, माझ्या मनातील भीतीचा माझ्या बीपी, शुगर, थायरॉइड, अपचनाशी किंवा ॲसिडिटीशी काय संबंध हो सर? हा प्रश्न मला खूप व्हॅलिड वाटला. हा सगळ्या सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असू शकतो, म्हणून या विषयावर आज मी बोलणार आहे. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ॲड्रेनालिन सर्ज किंवा ॲड्रेनालिन रश नावाची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये घडते, त्याबद्दल समजून घ्यावं लागेल. तर ॲड्रेनालिन सर्जमध्ये काय घडतं? ॲड्रेनालिन नावाचा हार्मोन किंवा संप्रेरक हा स्ट्रेसफुल, एक्साइटिंग, फिअरफुल ऑर डेंजरस म्हणजेच तणावपूर्वक, रोमांचक, भीतीदायक किंवा घातक परिस्थितीमध्ये आपल्या शरीरामध्ये सोडला जातो. तर हा का सोडला जातो? तर फाईट ऑर फ्लाईट रिफ्लेक्सच्या अंतर्गत सोडला जातो. म्हणजेच लढा किंवा पळा ही प्रतिक्रिया आपल्या शरीरामध्ये घडते. तर ती प्रतिक्रिया का घडते हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक उदाहरण घ्यावं लागेल. तुम्ही रस्त्याने चालत असताना अचानक सडन तुमच्या समोर एक मोठा ॲक्सिडेंट घडला, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खूप घाबरता, खूप तणावपूर्वक परिस्थितीमध्ये जाता. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दोन निर्णय घ्यावे लागतात की त्या परिस्थितीपासून एकतर पळून जाणे किंवा त्या परिस्थितीशी लढणे. या दोन्ही गोष्टींसाठी तुमच्या शरीरामध्ये काही क्रिया घडण्याची गरज असते. त्यामध्ये इन्क्रीज हार्टबीट, तुमचं हृदय जलद गतीने धडधडू लागतं, ज्यामुळे तुमच्या स्नायूंना आणि अधिक महत्त्वाच्या अवयवांना अधिक रक्तपुरवठा होतो. इन्क्रीज सेन्सेस, तुमच्या संवेदना आणि इंद्रिय अधिक जागरूक होतात, ज्यामुळे तुम्हाला वातावरणाशी चांगला प्रतिसाद देता येतो. इन्क्रीज एनर्जी, तुमच्या शरीरातील ऊर्जा साठा वापरला जातो, ज्यामुळे तुमची शरीर कार्यक्षमता आणि सतर्कता वाढते. डायलेटेशन ऑफ प्युपिल, तुमच्या डोळ्याच्या पुतळी मोठ्या होतात, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये अधिक प्रकाश जातो आणि तुमची दृष्टी सुधारते. रिड्युस्ड पेन सेन्सिटिव्हिटी, पेनची संवेदना जी आहे, दुखण्याची संवेदना तुमची थोड्या काळासाठी कमी होते. आणि रिडायरेक्टेड ब्लड फ्लो, कमी महत्त्वाच्या अवयवाकडून अधिक महत्त्वाच्या अवयवांकडे म्हणजेच मेंदूकडे किंवा हृदयाकडे रक्तपुरवठा केला जातो. तर या गोष्टी कशासाठी? की तुम्हाला त्या परिस्थितीशी लढण्यासाठी तुमच्या शरीराला जे महत्त्वाचं कार्य करायचं असं आहे, तुमच्या शरीराचं काम जे वाढलेलं आहे, त्यासाठी हे बदल गरजेचे असतात. पण हा ॲड्रेनालिन सर्ज खूप शॉर्ट पिरियडसाठी किंवा छोट्या काळासाठी गरजेचं आहे आणि ह्या प्रक्रिया होणं गरजेचे आहेत. पण काही लोकांच्या स्वभावामध्ये असं झालेलं असतं की खूप विचार करणं, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेणं, बसल्या जागी पण स्ट्रेस घेणं. आता तुम्हाला एका ठिकाणी तुम्ही बसलाय, तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर ॲक्सिडेंट नाहीये किंवा मोठी परिस्थिती नाहीये, पण डोक्यात विचार करत करतच तुम्ही एवढे स्ट्रेसफुल झालाय, पॅनिक झालाय, अशा गोष्टीचा विचार करून काहीतरी घाबरताय, तर त्यावेळी ही शरीर आपलं असंच समजतं आणि ॲड्रेनालिन सर्ज नावाचा रिफ्लेक्स. तर ही प्रतिक्रिया किंवा यंत्रणा आपल्याला त्या धोक्यापासून लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी तयार करत असते. पण ही प्रतिक्रिया जर त्या शॉर्ट पिरियड पुरती मर्यादित असेल तर ती आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम करते. पण ही प्रतिक्रिया जर वारंवार आणि दीर्घकाळ घडत असेल तर ती आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. म्हणजेच आपल्याला बीपी वाढणे, शुगर वाढणे किंवा अनेक मेटाबॉलिक डिसऑर्डर होणे, अरेथमियाज होणे, हार्ट रिलेटेड इश्यू होणे, अशा प्रकारच्या आजाराशी सामोरे जावं लागतं. तर याला एकच सोल्युशन आहे की आपण आपल्या इमोशन्सवर किंवा आपल्या ताणतणावावर, आपल्या रागावर, आपल्या भीतीवर जर आपण कंट्रोल मिळवला तर आपण बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकतो, आपलं आरोग्य सुदृढ राहू शकतो. थँक्यू.